गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानदान परायण विनायकं वन्दे भववन्दे ज्ञान कृपापुलस्रोतिनमृतं अद्वैतवापटकं बुद्धिरहस्य ज्ञानस्य भगवान श्री रघुनाथ गुरुराज नमस्ते। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदावरून यम सक्ती धनेश गणेश ज्या कृपालू सर्वज्ञ पुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मन हो जयवरी साप नसे भुजग जगजिही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मे रोहे आत्मा काकू करू प्रणाम। एक संकल्प सांगतो तेवढे ते मंत्र नाही सांगत मी, पण त्याचं शक्ती काय सांगतो. म्हणत म्हणजे बहुमनीच तुमच्या मनात मोकळे मग ज्ञान सांगतात. बहुन ओळखलंय ते तुमच्या मनात भरभर सांगतात मग मोकळ होत. एक श्लोक आहे, विष जरी घातलं कोणी तेव्हा श्लोक कोणी पाणीच होते त्या विषयाचं. पण तुम्हाला हे सांगत असतो तुम्ही तेच करता खरं त्याचा सोडून. म्हणून नवनाथाला 12 वर्ष तपश्चर्या करायला लागलं, मग हे ज्ञान सांगितलं. चमत्कार होतो, हे चमत्कार आहेत. आणि स्थिती वेगळी, साधनचा बोध वेगळा. ते बोध खरा आहे, बाकी हे चमत्कार असा विषय पामर दाखवण्यापासून झालं वाच. ज्ञानी को पाप और चंचलता के अभाव से कर्म और उपासना का उपयोग नहीं. हो, आता काय सांगा, अनुभवाच्या गोष्टी आहेत. ज्याला जे ज्ञानी, ज्ञान या शब्दाचा विसरू नका. एकच तुमची काय वृत्ती जसं असेल तर मी आत्मा ब्रह्म आहे असा निश्चय झाला तो ज्ञानी हो, आणि त्याला ज्ञान म्हणायचं. मी आत्मा ब्रह्म आहे, चिरकाल आवाजित आहे असा ज्याचा निश्चय, त्याला निश्चय आमचे आबा म्हणायचे बोलले महाराज. ध्रुव देव जैसा गगनीचा राव, ध्रुव तारा जसं कधी हालतच नाही तसं ह्याचा निश्चय कधी बदलतच नाही. असा जो ज्ञानी त्याला कर्म उपासनाची काय गरज आहे. असं ते त्याचं दर्शन दिलं. काही 2 दर्शन आहेत. हसवल ते माणसाला नुसतं गुदगुलं करून मारतायत, त्याला जात नाहीत. तसं ज्ञानपुरुषाच्या क्रिया होतच नाहीत. का? मागचा विषय लक्षात ठेवला पाहिजे. आत्मा आणि अनात्मा या दोन्हीच्या स्वरूपाचा निर्णय झाला. अनात्मा जे आहे उत्कृष्ट भूमिकेच्या दृष्टीनं शब्द आहे, अर्थ नाही. उत्कृष्ट भूमिका, त्या भूमिकेला जोडणे असे. त्याच्या खाली आलो आपण. नंबर 2 भूमिका त्याच्यातली पदार्थाचं ज्ञान आहे, पण त्याला सत्व नाही. ऐकून का भूमिका असेल तर कळेल, नसेल तर काय करायचं. सत्व नाही महाराज. त्रिगुणासार निर्गुणासार नंबर 2 भूमिका. त्याच्या खाली आलो 3 नंबरला. ते जरी भूमिका प्राप्त झाली तर वरचे प्रपंच रंगत नाही.
का सांगा मला. प्रपंचात 3च गोष्टी आहेत, दगड, चुना, तेल, मीठ आणि हाड कातड. या व्यतिरिक्त काय आहे? आणि हाड कातडच वरून किती अयोग्य आहे, फार अयोग्य आहे. पण सांगणं कळणं सोपं आहे, पण बांधणं त्याचा अधिकार आहे. मला सांगा, हे 4थी गोष्ट आहे काय ते सांगा. प्रपंचाचे 3च मुद्दे आहेत. ते बी त्याचं कर्म काय अनुकूल असेल किंवा त्याच्यापेक्षा कबीरने सांगितलं. नंबर 2 तो लवाडीचा धंदा, त्याचा तो श्रीमंत असतो. आम्ही म्हणत नाही, आमचे बाप म्हणते पाप बिन नाही लक्ष्मी. पाप बिन नाही लक्ष्मी म्हणजे ही सगळे आहेत ना. आणि दुसरं दुःख बिन नाही शरीर आणि चिंता बिन नाही चतुराई. काय चिंता बिन नाही चतुराई. आणि बाप म्हणते चिंताची गती चतुराई, पापाची गती लक्ष्मी. आणि काय म्हणते तिसरं काय सांगितलं? शरीर दुःख. शरीर दुःख बिन नाही शरीर. कमाराचं बापाचे भांडण नाही. तसं उग घमेंट कधी जाऊ नये, पण खरंच झेपत नसतो आम्हाला सगळं माघारी घ्यावं लागतं. कारण झेपत नसतं काय करा. हे का सांगतो मी, ज्ञानी पुरुष जो आहे महात्मा, त्याची भूमिका सांगितलं मी. साधक अवस्थेमध्ये जर हा देह नाशिवंत मळमोतिराचा बांधा, रवरव डोळकंबरी अमृतीचा बांधा, स्मृत्या हरिहरा शरीर जाई गोविंदा, शरीर विटाळा चाळे, शरीर मोह पास जाळे, पतन शरीरामुळे, असं ही साधकाची वृत्ती येत असते. आणि ह्या वृत्तीला विषयाची वासना नसते, अशी वृत्ती आहे त्याच्यावर का. आणि त्या वृत्तीतून वृत्ती जगातून संपली की आता नंबर 3रा अधिकारी परमार्थातला 3रा. नंबर 2 आणि 1 ते वेगळं आहे. मग वृत्ती जर ह्या विषयात रंगत नाही तर वृत्ती चिंतन करते. आणि असे चिंतन केलेली वृत्ती अज्ञान निवृत्त झालं. मानव स्वतः अज्ञानामुळे दोन्ही पदार्थ कळत नाहीत. त्याला दृष्टांत द्यावा गुरुजीने माझा. लहान मूल 6 महिन्याचं मूल, त्याच्यात सोनं ठेव कळेल का? आणि त्याची गाण भरलेली गोवाने त्याला कळती का? ती बोंब आहे अज्ञानाची. ती जीवात सगळं स्वरूप आहे. सोनं कळणं आणि घाणही कळणं. ज्ञानाच्या तर गोष्टी शाण्यापेक्षा जास्त असतात त्यांच्या. नाही तसं काय सांगितलं की ज्ञानी पुरुष स्वरूपात रंगल्यामुळे त्याला कर्म उपासण्याची गरज नाही, विषयित आहे. आणि तेच सांगितलं मी. फक्त 3 प्रकारे सांगितलं मी. एक कनिष्ठ आहे तर कनिष्ठ ही विषय पामरातून मुक्त झाल्यानं त्याची ही अवस्था असते, म्हणून त्याची इच्छा तिकडे. त्याच्यापेक्षा नंबर 2 मध्ये संसार स्वतः स्फूर्त सोडणे, ढगासारखा प्लास्टिकच्या भावलासारखं नंबर 2 मध्ये आहे. आणि हे जर कळलं तर त्याच्याच ठिकाणी वासना राहते. प्लास्टिकची भावलीच्या फुटे काढून हार घालतात त्याला. मग हे सगळं प्लास्टिकचं का वाटू नये. बेगड्याची भावनी आब्र सावली म्हणतात ना, कोणाचे गणगोत बेगड्याची भावली आहे, आब्राची म्हणजे ढगाची सावली आहे. साधूंचे विचार आहे. मग हे जर कळलं तरी भोग्य भक्त ही ज्ञानाची भूमिका सांगायला लागलो आम्ही. आणि त्याच्यापेक्षा ते नुसतं सांगून जातो की तुमचा माझा अधिकार वेगळा आहे. नुसता शब्द त्याला विषयच नाही, हे शेवटची भूमिका. नुसता शब्द त्याला उदाहरण कोणतं कळलं तर सांग. नुसता शब्द त्याला विषय नाही. काय बाबा तुम्ही नाही सांगितलं काय करायचं.
वांजेचं मूल जन्मपत्रिका आहे. मग वांजेचं मूल शब्द आहे का अर्थ आहे? आकाशाचं फूल शब्द आहे का अर्थ आहे? सस्याचं शिंग त्या कक्षातील काही शब्द आहेत. हे आपल्याला शब्दांनी कळालं, पण त्या कक्षातली शब्द आहेत. हो. आणि त्याच्यापेक्षा पुढची भूमिका कानावरची त्या भेटी सरस्वती पैकी वस्तूहून होती कौणिक. अर्जुना 22 महावाक्याचं कानाची भेट झाली, मनाला कळेल त्या क्षणी मुक्त आहे. अशी त्याची भूमिका चालूच असते. आणि ही कळलं सर खरं सुख नाही, तुम्ही आपलं वाटचाल करा झालं. पण ही त्याला भूमिकेच्या दृष्टीनं नानी पुरुष स्वरूपात रंगल्यामुळे त्याला वासना राहील नाही, त्यांच्याकडून अंतकरण मलिन होत नाही, त्याच्या अंतकरणात चंचल नसते, आणि त्याला ज्ञानामुळे कर्तव्य राहत नाही. आणि जर ब्रह्मप्राप्ती होऊन कर्तव्य जे राहील त्याला ब्रह्मप्राप्ती नाही, त्याला देवाची प्राप्ती नाही. त्याला दृष्टांत दिला राजाची कांता, राजाची राणी खुरपली का पोट भरण्याकरता, तसं बुद्धी स्वरूपात रंगल्यावर व्यवहार नाही वेळ आनंद जातो. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्म उपासनेची गरज नसते. पूर्वजों कहा, ज्ञानवान को कर्म के त्याग से पाप होवे है, सो वार्ता बने नहीं. आता पूर्वी काही लोक सांगतात की ज्ञानाने जर कर्म त्याग करतो पापी होत नाही. त्याच्यावर मी त्या पिंपरीकर माझं बोलून झालं तुम्हाला सांगून गेलो. ज्ञानी नरकात जातो, त्याला म्हणजे ज्ञानी नरकात जातच नसतो. जे जातो नरकात तो ज्ञानी नसतो. लय बोललो त्याला, फड बोललं. काय कदर करत, वेळेवर कदर करत नाही मी, कोणी असू ते. चला, ज्ञानी याला कर्तव्य नाही, वासना नाही, ब्रह्मरसगोडी पुढं आणि वासना काय राहिलं? वासनामुळे सगळे व्हायला गेलं. वासनामुळे आयुष्याचं वाटोळ होतं, वासनामुळे शरीराचं सत्व नाही होतं, वासनेमुळे दुःखात पडावं, जन्म घेणे लागेल. आणि ह्या पुरुषाला वासना नाही का? दोन्ही स्वरूप कळल्यानंतर वृत्तीची तर रमते, आणि जगत आहे त्या स्वरूप कळणं वृत्तीचे तर थांबत नाही. हे दोन कोणाच आहे? आता हे जवळ यायचं आपल्याला, अगदी जवळ. ज्याचा संकल्प किंवा संकल्प ज्याचा मन चालत नाहीच दृष्ट्याला कुठे तर द्रष्टा संकल्प रहित आहे म्हणलं तर त्याला व्यवहार कोणता सांगा? संकल्प रहित स्वरूप म्हणून व्यवहार कोणता त्याचा? नाही. आणि व्यवहार जरी आला तर शरीराची सावली जशी तस त्याचा व्यवहार असतो. मग शरीराच्या सावली म्हणजे काय घडतंय? म्हणून ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण मलिन होत नाही. ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणाला चंचलता नसते. जेव्हा ते मन बघत राहा. सांसारिक जीवात फक्त झोपेतच थोडा विश्वास घेतो, नाहीतर मासा जसा वाळूंटात पडावा तशी बोंब आहे. आणि ज्ञानी महात्म्याला मन नाही. का मन नाही? जग मिथ्या म्हणून भोगाची इच्छा नाही, स्वरूप विकारी नाही म्हणून मन नाही. स्वरूप विकारी नाही म्हणून मन नाही, आणि जग प्लास्टिकची भावले आहे म्हणून भोगते नाही. मग असा जसा नसते त्याला काय कोणतं पाप कपून नाही. अंतःकरण मलिन होईल काय? चंचल होईल काय? नाही झालं. वस्तू कळूच तो अवघड, आणि वस्तू अधिकाऱ्याशिवाय कळत नाही, आणि श्री गुरुच्या कृपेशिवाय बांधत नाही, ईश्वर कृपेशिवाय साधू कळत नाही, आणि अंतःकरण त्यात रंगल्याशिवाय सुखाचा भोग नाही.
रंगाला रंगीन विठ्ठल. चला म्हणून ज्ञानी पुरुषाला पाप नाही, त्याचं अंतःकरण पवित्रच असतं, मलिन होत नाही, चंचल होत नाही आणि विक्षेप नाही. जो काहे ते जो शुभ कर्म का त्याग करे सो पाप का हेतु नहीं. आणि त्यांनी शुभ कर्म जर नाही केलं तर पाप होत नाही, आणि पाप केलं तर पाप होत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. जनार्दन स्वामी नाथाचे गुरु आणि किल्ल्याचे सरस्वामीपती परचक्रियाला काय ताल पकडून घेत होते का ते. अरे ककडे सोडल्यासारखं माणसं मारित होते परचक्रिया आल्यावर, आणि नाथाला दत्त दर्शन करून दिलं. हे काय कोड सांगा. ही दत्ताला दर्शन करून दिलं रामकृष्ण, नाथाला दत्ताचं दर्शन करून दिलं, आणि इकडे बघायला तर माणसं मारित होते. मग पाप का पुण्य आहे ना. मग जनार्दन स्वामीला पाप लागत असेल ना माणसं. बरं, नाथाला दर्शन करून देत कोणी ह्याला आनंद झाला असेल ते. ही साधीची खून आहे, हे वेगळं आहे झालं. हे बाकीचं करमणूक नाही. देवदेव केलं चांगलं होतं. एकच तुझं स्वरूप ओळख म्हणजे साधूचं घर कळलं. साधूचं घर कळत नाही. साधू साधू क्या कहते, साधू सप्त समुद्र के पार, आप भय साधू तो जग में कोट भय आगा. हो, साधू मन बहु अवघड आहे. हो, तुम्ही संत म्हणता कोणाला? त्यांच्या शिस्तूर ह्याला तर त्यांच्या स्वभावाला कशाला म्हणता? संत ही चारी वाट्यात पलीकडे राहतात. जे ब्रह्मानंदामध्ये राहतात ते साधू. अद्वैत कुसरी आणि असा जो महात्मा त्याला मल नाही, त्याला चंचकता नाही, त्याला जरी त्याने वाईट कर्म केलं तर पाप लागत नाही. पण हे तर वाईट कर्म करेल कसा, ह्याचं उत्तर काय? शक्यच नाही. पण आपण जनार्दन स्वामी सारखं जर घेतलं तर, पण नाही झालं. त्यांनी जर माणसं मारलं तर माणसं नाही मारलं. हनुमंतांनी लंका जाळली, तो हो ना हनुमंत जाऊ मग लंका. लंका जाळची राक्षसी जीवच असेल ना. लेकरं बाळून मेले असेल, राक्षसी जळले असेल, आनंद होत असेल ना. पण हनुमंताच्या केसाला पाप नाही लागलं. ही गणित वेगळं आहे. ही गणित वेगळं आहे. आणि हे कळायचं आणि परमात्मा हे कळून घ्या. बाकीचं काय नाही खरं. कारण एकच त्याचं वर्म नेहमी आम्ही सांगतो. टोपामध्ये कोणता विकार आहे? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुकोबाला ज्ञानी महात्म्याचे विचार सांगतात की उपाधी वेगळे काहीच संसार तुम्हा नाही. आयचे मध्ये करून ठेवा नारायणा, समोर वाचून निघावी. ही साधकाचं बोलणं. पण श्रुतीच का एकच वर्म त्याला. तुम्ही सत्रूप कळलं तर जन्म नाही. तुम्ही ज्ञानरूप कळलं श्रेष्ठ कनिष्ठता नाही. आणि तुम्हाला तुमचं सुख भोगायला लागलं की स्मरण नाही. तुमचं सुख तुम्ही भोगायला लागलं की सुखा स्मरण नाही. ज्ञान कळलं तर श्रेष्ठ कनिष्ठता नाही. सूर्याचा प्रकाश श्रेष्ठ आहे, सूर्याचा प्रकाश कमी जास्त आहे का? श्रेष्ठ कनिष्ठवर विषय. तसं तुम्ही ज्ञान स्वरूप जर आहे तर ज्ञानामध्ये ही मूर्ख ही शान असं आहे का? चीज जर तुम्ही कळलं तर तुम्ही चीज आहात म्हणजे तुम्ही ज्ञान रूप आहात. आणि ज्ञानाला कळवून काय का नाही. आणि आनंद कळलं, आनंदात उत्थान नाही, आनंदात तुम्ही करत नाही. कामदेवाने जरी आनंद भोगला तरी परिच्छिन्न होता. आणि ज्ञानी महात्म्याचा परोक्ष आणि परिच्छिन्नाचा भ्रम जातो.
तुम्हाला आनंदाचं ज्ञान परोक्ष अपरोक्ष नाही, आजही अपरोक्ष नाही तुम्हाला. जर अपरोक्ष आनंद तुम्हाला प्राप्त झाला असता तर कर्तव्यबुद्धी राहिली नसती, अनुकूल प्रतिकूल वाटलं नसतं, सुख दुःख नसतं झालं. आणखीन तुझं माझं आहे, बोलून दाखवत नाही पण व्यवहार तसा घडत आहे. ज्ञान नाही तुम्हाला, भावना आहे झालं. वस्तुस्थितीमध्ये शक्ती वेगळी, वस्तुस्थितीमध्ये वेगळे. मग आमचं चुकलं, तुमचं चुकलं नाही रे, सामग्री कमी आहे. तो चुकलं शास्त्र कसं होईल? आमच्या गुरुजींची आठवण नाही. गुरुजी म्हणायचे तुम्हाला हे कळायला लागलं की तुम्ही आज ते उद्या मुक्त होणार, पण आज नाही. असं म्हणून ज्ञानी पुरुषाचा विषय म्हणून ते वर्त दिसते ते देही, ती देही ना माझ्या ठाई, त्याच्या हृदय मी समग्र असते. ती व्यवहार करणं दिसतात पण ती असंच असं नाही. तुमचं तसं आहे रे, तुमचा व्यवहार तसाच आहे, फक्त काय करावं कळण्या वाचून गेलं. ही सगळी गोष्टी तुमच्या कळण्या वाचून व्हायला गेलं. तुमचा व्यवहार जीवनमुक्तीचाच आहे. तुम्ही लहान लेकराला काचीचं घोडं करून देतात. घोडं कोणी समजत आहे? आणि काठी समजून कोणाची आहे? मग तुम्हाला काठी वाटते का घोडं वाटतंय? काठी वाचून झाड जाऊन टाकण्याच्या पोरा करता. मग जाऊन पाप झालं, पुण्य झालं. तसंही साल संत तुमच्या करता त्याची अंगी संत करून क्रिया जायची अंगी. ज्ञानोबरांनी माझ्या मनीषी आवडीन पंढरपूर निनगुडी म्हणले, आणि ज्ञानोबरा म्हणजे देव आणि शंकर देव सहज म्हणजे त्याला कळलं नाही. एकदा असं म्हणता येईल तसं नाही. लहान मुला करता जसे शिक्षक लोक त्याच्यासारखं हातात पाठी घेऊन शिकवतात, तसं ज्ञानराज तुकोबाराय नाथ महाराज हे आपल्या करतात ते क्रिया करून दाखवतात, पण जवळ काही नसतं. देव आहे ऐशी वधवाई नाही ऐकं म्हणे अनुभव. देव आहे असं सांगणार, पण सांगतात ते म्हणते मी जर सांगतो तसा देव नाही. हा, देव जसे संत सांगतात तसे देव, त्यांचा नव्हता तसा नसतो. आता गुरूंच्या ह्याच्यावर उदाहरण आहे, पण त्यांना शोधते, मला नाही शोधत त्यांचे उदाहरण द्यायला. किंतु निषिद्ध कर्म का अनुष्ठान ही पाप का हेतु है, यह वार्ता भाष्यकार ने बहुत प्रकार से प्रतिपादन करी है. याते कर्म के त्याग से पाप होवे नहीं. आता अनुष्ठानाचं प्रकरण अनेक प्रकारचे आहेत. त्याचे काही कारण एक विषय वाचला, शंकराचे 8 स्वरूप आहेत. आणि शंकराच्या 8 स्वरूपाच्या 8 प्रकारचं स्वरूपाचं जर सेवा केली तर तो मुक्त होतो. शंकर 8 प्रकारचं शंकरा स्वरूप सांगितलंय, आणि त्याची जर कोणी सेवा करतात तर मुक्त होऊ शकतो. आता त्या 8 प्रकारची सेवा कशी करायची, ते देव कोणते आहेत, शंकर 8 प्रकारचे कोणते आहेत, आणि त्यांची कशी ध्यानधारणा करायची आहे का नाही. तरी पण आमच्या गुरुजींनी ज्यावेळेस वाचतं त्यावेळेस आम्हाला हसायला येतं. काय लोकांना किती गुंतवलंय असं वाटतं. शास्त्रात जरी सांगितलं तरी खरं साधत नाही कोणतं. याला एक उदाहरण सांगू का? सांगू, वेळ जात नाही. एका राजाने असं सांगितलं, सकाळी मला जो भेटेल त्याला मी राज्य देणार आहे. आणि 6 ताळ्याचा शेवटच्या ताळ्यात जाऊन बसला राजा. आणि मग पहिल्या ह्याच्यामध्ये खाणं पिणं, हे दुसऱ्यामध्ये झोपणं सोमाया, तिसऱ्यामध्ये ताल स्वर, आणि 4थ्यामध्ये सुगंध, आणि 5व्यामध्ये पुन्हा ओळखा तुम्ही आपलं. मग आता किती लोक गेले, बसलं कोणत्या चाळत कोणी, कोणत्या चाळत कोणी. आणि एक साधू होता म्हणून काय चालू म्हणून असं, आता ही काव जाणार आहे. हे सहज गेलं निघून. राजा उलटून साधायच म्हणून आला. अशी बोंब आहे. भक्त पैसे जाणं गेलं अशा पास,
चरण म्हणून नाही, आपण कुठे काय करणार, काय करणार, गण सोडवायचं आपल्याला. असा म्हणलं की बंधन आहे आणि अशा नाही म्हणलं की म्हणून या महात्म्याला स्वरूप आनंद भोगामध्ये रमलेलं म्हणून त्याला वासना नाही आणि त्याच्याकडून कोणतं कर्म होत नाही. आणि जरी कर्म केलं तर अपवाद म्हणून कर्म तो करीतच नाही. हां म्हणून साधू म्हणून बहु अवघड आहे. संत भेटी फार अवघड आहे. वक्ते मिळते, कीर्तन करणारे मिळते, प्रवचन करणारे मिळते, शास्त्र करणारे मिळते, रिद्धी सिद्धीचे मिळते, पण मुक्त नाही मिळत. मुक्त मिळणे फार अधिकार आहे. आणि जर तुम्हाला मुक्त मिळाल तर त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला ते कळायचं नाही. एखाद्या वेळेस मुक्त जरी मिळाल समजा. दुसरी एक गोष्ट तुमच्या समोर कामधेनू गेली तर कळेल का? गायच म्हण सांगा. कामधेनू तुमच्या समोर गेली तर गाय म्हणणार का कामधेनू ओळखतात? असं आहे. आता सांगा, तेव्हा तुम्ही माहितीच नाही काय सांगून होते. आमच्या गुरुजीला कोणी साधू म्हणलेच नाही, एक भोळ म्हातारा म्हणायचं. आणि ज्यावेळेस चिंतन सांगायला, ज्यावेळेस सांगायला विषय त्यावेळेस म्हण बापरे, त्याला एक काहीतरी म्हणलं, मग लोक म्हणायचे. पण साधक जसा एखाद्या गोचड गायच्या कासातून निघत नाही तसं गुरुजीपासून साधक निघत नव्हता. खास साधक असलं. चला म्हणजे ज्ञानी पुरुषात बरोबर विशेष बरोबर का? पण हां नाही तर नुकसान होईल बरं का? नाही ना, कारण जुन्या अंगाने सांगतो ना, ज्ञानी पुरुषाला इच्छा नसते. याची एकच लक्षात ठेवा. खून मुक्त पुरुषाची चाचणी सादर सांगतो तुम्हाला. ब्रह्मरसगुळी चायचे फावणे वासना नियमाने समोर जाते. ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला त्याला वासना नाही. ठेवा आपापलं मन समोर. ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला तिथे तुकोबाराचं वाक्य आहे. वासना नियमाने ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला, ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला त्याला वासना नाही. ही त्याची कोण आहे? चाचणीच आहे. साधकामध्ये अभ्यास करा तुम्ही, तो प्रश्न वेगळा आहे. पण जो महात्मा झाला गुरुजी सारखा, वासना नाही त्याला. आणि वासना कर्म होत नाही. वासनाचं योग्य आहे गणी, योग्य नाही गणी. म्हणून ज्ञानी पुरुषाला त्यांनी जरी अनुष्ठान केलं, एखाद्या वेळेस अपवाद म्हणून त्यांनी जरी कोणाला शिवे दिला तरी पाप लागत नाही. शिवेच्या अभंगाच करत आहे. अभंगाच काय शिव दिलेलं ना, मग असते शिव देत असते काय साधू शिवे द्यावं. मग काय माय गेली भूता पशा हरी नाही मुकाच्या हरी मुडा असं कुठं साधून बोलावं लागतं का? मग पाप झाला तर त्यांना साधू याच्यापेक्षा लई शिव दिलं तुकोबाराने सर. ती तरी ही तरी आम्ही बोलतो. तुकोबाराचा अभंग वाचा, म्हणजे किती शिवे दिल्यात, मग त्यांचे पाप झाला असं तुकोबाराकडून नाही. लहान मुलं जसं तुम्ही म्हणतात का आई काय त्याची गाड भरत असते त्याची, ते शिव्या त्याच्या हिताचेच आहेत. आणि ज्यावेळेस साधू शिव्या द्यायला त्यावेळेस खरा अधिकारी असतो. पुढं लहान मुलाला साधू कधी खरं बोलत नाही. साधकाला फक्त खरं बोलतो, त्याला कळते ना. म्हणून असा जो ज्ञानी महात्मा त्याला कर्मोपासनेची गरज नाही. अंत्यकरण मिथ्या ठरल्यामुळे, अंत्यकरण उपाधी ठरल्यामुळे, अंत्यकरण सत्वहीन ठरल्यामुळे काय गरज आहे? आणि सुखामध्ये रमला तो. आपल्या स्वरूपात रमलं पाहिजे. ज्याला माझी गुरुजीने सांगावा, ज्याला स्वरूप कळलं तेवढ्या कळण्यात भागत नाही. आनंदाचा भोग झाला पाहिजे. सांगू जाऊ मला जरा, खरं बोलू का खोटं बोलू?
तुम्ही ज्ञान स्वरूप असल्यानंतर वस्तू दुसरी ज्ञान सांगा. तुम्ही ज्ञान आहेत, दुसरी ज्ञान वस्तू सांगा. मग काय खरं बोला माणसाला. तुम्ही ज्ञान म्हणल्यानंतर मुलगा जवळ आहे ना माझा. कुठे गेलं ज्ञान तुझं? गेलं माती. म्हणून ज्ञानावर श्रेष्ठ कनिष्ठता नाही. आता विषय पामर सोडून द्या, पण आमच्या गुरुजींनी सांगा ही गोष्ट सगळं. महाराजांचे मुलं जर वकील आहेत तर महाराज आहे का ते? नाही, ते खातच वेगळं होतं आमचं. पण गेलं आमचं नशीब फुटकं म्हणून आम्ही मागं राहिलो. ज्याचं नशीब चांगलं ते गुरुजी बरोबर गेले असते अगोदर. पण ज्याचं नशीब फुटकं, ज्याचे लहान मुलं 6 महिने त्याच्या आई मेलं त्याचं वनवास असतं तसं असतं. 6 महिन्याच्या लेकरं आई मेलं त्याचं खरं नसतं. तसा जो खरा साधक आहे त्याचे गुरु जर गेले त्याचा वनवास असतो. हे काय तुम्हाला माहिती आहे? म्हणून ज्ञानी पुरुष आपलं महिमेत रंगल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची वासना नसल्यामुळे पण त्याला कर्माची गरज ते माळ जपत बसेल का? तीर्थयात्रा करीत बसेल का? नाही, काही करत नाही. आता काय सांगू तुम्हाला, काय जर तुमचं स्वरूप जर नाही कळलं, ज्ञानेश्वरीचा 17 अध्याय 5 शेवटला, जर तुमचं स्वरूप तुम्हाला जर नाही कळलं, तुम्ही एका अंगुष्ठावर किती वर्ष तपश्चर्या केले तर काही उपयोग नाही. जर तुमचं स्वरूप तुम्हाला नाही कळलं तर हे परचय भरून रत्नदान केलं तरी काही उपयोग नाही. जर तुमचं स्वरूप तुम्हाला जर नाही कळलं, 33 कोटी देवाचे मालिक झालं तर काही उपयोग नाही. जर 17 शेवटचा श्लोक बघा, त्याच्यावर किती मांडलेले विषय. ना सांडणे सोय मोडून श्रद्धेची भय, मग दुराग्रह करू, मग अश्वमेध कोटी केली. मग एक अश्वमेध केला तर स्वर्गाला जातो, असं कोट्यावधी यज्ञ केलं तरी उपयोग नाही. त्याला एकच नात्यानं उदाहरण दिलं आणि आमच्या गुरुजीने एकच सांगावं. माणूस कशाने शोभतं आहे का नाही? नाक नसल्यावर काय करायचं? 32 लाख नाक नाही त्यांनी. तसं ब्रह्मानुभव जर नसेल तर तशी बोंब ह्या लोकांची. शाळेपुढे हात टेकावं लागते. ही शास्त्री, ही पंडित, ही विद्वान, ही कलावंत ना, नाक नसलेले लोक आहेत. दुसरं उदाहरण सांगा गुरुजींनी. सुवासीन नसली तर तिच्या बाकीच्या अलंकारला काय किंमत आहे? सुवासीन नाही, कुंकू लावलं नाही, बाकी सगळे अलंकार असायचं तरी काही किंमत नाही. तसं 4 वेळेस 6 शास्त्र 18 प्रमाण पाठ आहेत. कथा कीर्तन करता येतं. मुंगीसारखा समाज पाठीमाग आहे पण उपयोग नाही. कुंकू जर असेल तर उपयोग. आम्ही म्हणत नाही, आमचे बाप समर्थ आहे. ते चरण नाही पाठ पण लक्षात आहे, हरिपाठात आहे. कुंका वाचून त्याचा उठ्या ठेवा उपयोग नाही. कुंका नाही ठेवा म्हणे मी आलो. हो, कुंकाला पत्ता मी आलो होते तसं मी मुक्त म्हणतो आणि विषय आसक्ती जात नाही. मुक्त म्हणजे काय गरज आहे? स्वरूप आनंद काही नाही एवढंच. परमार्थ अधिकाराचा. चला, म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याची, आणि कर्म करतात त्याला काही पाप पुण्य, आणि बाकीच्या लोकांना स्वर्ग नरक वाटा. स्वर्गाला जाणारे चोर आहेत आणि नरकाला जाणारे बी चोर आहेत. मावलं ते स्वर्ग नरक वाटा या चोराच्या. चला, मग असं केलं आमची चक्कर नाहीची होऊन जाते. नाही तर चक्कर येते आम्हाला.
हो ना. तुमचं चक्कर कशात जाते तरी आमचा हो ना. तुमचं त्यावेळेस कुलूप लावलंय का नीट बघ कुलूप तेव्हा चक्कर जाते. आणि ज्ञानवान को तो सर्व प्रकार से पाप का असंभव है. हो जे ज्ञानी काय सांग रे उगा का नाही कळणे कटलेलं साधून एकच चरण नेहमी लक्षात ठेवू जावं. बीज भाजून केलेलं नामा येणे जाणे नाही. एकदा ते बीज भाजलं अंकुर जळाला काम संपलं. तसं वासना रूपी अंकुर स्वरूप आनंदामध्ये राहत नाही. ज्याला स्वस्वरूप आनंदच प्राप्ती झाली त्याला वासना रूपी अंकुर राहत नाही. आणि वासना नसला की काम भाग वासना का काम करेल का. गुरूंचा दृष्टांत सांगतो मी माझं सांगणे इतका. तुम्हाला असं कधी स्वप्न पडलं तरी मी दगड खातो म्हणून. बरं स्वप्न तरी आला सांग मी दगड खातो म्हणून. आणि माझं सांग सोपं आहे. माझ्यापर्यंत मला दृष्टांत सांगणं फारक आहे. आता त्यांच्या दृष्टांची त्यांनी सांगावं मी नाही सांगू शकत. पण हे सोपं आहे. असं तुम्हाला स्वप्न पडलंय का मी दगड खातो म्हणून. का स्वप्नात जर ही वासना नाही तर जे स्वरूप आनंदामध्ये निमग्न झालं त्याला कोणती वासना राहील. आनंद प्राप्तीची खूण एकच लक्षात ठेव. तुकोबारायच्या आणि साधू सांगताय किमिच्छ कस्य काम आहे. पंचदशी काळ म्हणतात किमिच्छ कस्य काम आहे. अरे त्याला आनंद प्राप्त झालं त्याला कशाची इच्छा राहील. असं त्याला गुरूंचे दृष्टांत सांगतो. गंगेची राखाची मोठ माणसा राखाची इच्छा राहील काय. कळतं काही उदाहरण नाही कळायचं. माणूस मेला त्याची राख झाली आणि ती राख पोत्यात भरली त्या राखीची इच्छा राहील का काही. आम्ही म्हणत नाही तुकोबाराचा अभंग आहे. प्रेत रूप झाला शरीराचा भाव लक्ष लठा सुमुषीचा रडती रतन काम क्रोध माया म्हणते हाय हाय काय खावे. ज्याचा मुर्दा शरीराचा भाव झाला त्याला काम क्रोध कुठला राहील. आणि ह्या महात्म्याची स्थिती झाल्यामुळे त्याला कर्म करायचे नाही. आता महाराज जर निळीचे कपडे घालते काय म्हणायचं मला चुकायचं काही ते पण विषय बरोबर आहे का. पण विचार बरोबर का नाही समजुतीत घोटाळा होऊ नये. चला काय ते पुण्य पाप और तिनका आश्रय अंतकरण परमार्थ से हे नहीं अविद्या से मिथ्या प्रतीत होवे हे. बस सांगा ते एवढा विषय वाचला विषय सांगतो. मराठीत कर भाषांतर. ह्या वाचलेला वाक्याचा मराठी सांगा मला अर्थ का भाऊ. सांग हिंदी मराठी कर सांगा. परमार्थ दृष्टीने अंतकरण व त्याचे धर्म हे नाही मिथ्या वा अविद्यावृत्तीमुळे भासतात ते. संपला विषय. मग इतकं सोपं सांगता येत नाही कशामुळे बरं. ते सांगायचं याची सांगू तुला म्हणजे गुरुजीने सांगा. हे सांगताना तुमच्या अर्थदृष्टी होते एक आणि शास्त्रीय कृपा होती दोन. पारण करा पारण करा पारण करा म्हणजे काय. पारणाने ते संत वाङ्मय जिवंत असतं. बाकीच्या वाङ्मय सत्वही नाही पण साधूंचं वाङ्मय जिवंत आहे. ती कृपा होते म्हणून वाचायचं पारण करायचं त्याच्याकरता. तुम्ही पारण कला म्हणतात. अरे पारण का कला म्हणतात. त्या अक्षर साधूंच्या अक्षरात देव आहे. देव साधूच्या अक्षरात देव आहे म्हणून ती पारण करायचे. ती कळून करायची न कळून करा. आंधळ्याला विष्णू फोडतो डोळसाला फोडत नाही का. तसं न कळणाऱ्याला ज्ञान होतं आणि कळणाऱ्याला ज्ञान होतं म्हणून पारण करा. ते साधूंचं वाक्य जिवंत आहे. तुमच्या वाक्याला अर्थच नाही काही.
तुमचं वाक्य लक्ष राहते का? साधूचं वाक्य विसरतेच काय? साधूचं वाक्य विसरत नाही आणि जीवाचं वाक्य गरजेचं नाही. चला, म्हणून ज्ञानी पुरुषाने त्याला कोणते पाप पुण्य लागत नाही. जग केलं तरी पुण्य लागत नाही आणि शिव्या दिलं तरी पाप होत नाही. शिव्या देतेच का? ते कुणाला देतात शिव्या? गुरुजींनी सांगावं. ज्यावेळेस साधू खरे बोलतात त्यावेळेस तिथं साधक असतो आणि ज्यावेळेस साधू गोड बोलतात त्यावेळेस तो पामर असतो. कारण लहान लेकराला खोटं बोलू जमतच नाही. तसं न कळणारे भाऊ म्हणले होते, बाबा आम्ही सगळे जवळचं तुमचं म्हणणं खरं, पण भगवंत सांग माझे गडी कोण कोण निवडा भिन्न घ्या. पण कृष्ण परमात्मा म्हणे माझे गडी कोण कोण, विषयी नाही, पामर नाही, शास्त्री नाही, पंडित नाही, माझे गडी कोण? बहुत शुक्रचा पूर्ण अभ्यासाचा. हे मला नारायण ते आठवण होते. काय म्हणलो हे बघ काय भाऊ काय त्यावेळेस नारायणची अवस्था कशी झाली. बहुत शुक्रचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे. काय जाणे तर जे शब्दाने समजले, जे इंद्रियांचा भोगीचे बोला जे झोमीचे प्रमाणे हे जाणे. त्यावेळेस नारायण माझा उलटा पालटा पाडला आणि मला असा पोट काढा. काय भाऊ कळलं ते किंमत आहे रे. जे यातल्या त्यांनी त्यांना किंमत आहे, बाकी त्यांना बाकी त्याला भाव असतो. चला, कळणारे माणूस. सो अविद्या और मिथ्या प्रतीति ज्ञानवान के हे नहीं. अरे अविद्या आणि अंत्यकरण धरणे हे मिथ्या, त्याचा अनुभव सुद्धा नाही. कसं सांगतो मला आता पंचवीस सांगायचं पण सांग. हाय सोपं. तुमचं प्रेत तुम्ही स्वप्न पाहिलं का? कुठला विषय आहे? झाला की नाही हा विषय? तुमचं प्रेत तुम्ही स्वप्न पाहिलं का? तसं जसं तुमचं प्रेत तुम्ही स्वप्न पाहू शकत नाही, कारण असा अनुभवच नाही कधी. तसं ज्ञानी पुरुषाला त्यासमोर जग नाही म्हणजे पाप पुण्य कुठलं आलं? हरीच्या असा जमलं का नाही? तरी पण ते जर कमीच प्रमाण पडलं. गाळी प्रमाण समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीचे रसाचा भक्तामध्ये रावणी ज्ञान यातोच. त्याला कुठलं काय राहील? ज्ञान ज्ञान म्हणजे काय भाऊ नाही. ज्ञानी म्हणजे तुमच्या स्वरूपाची ओळख कोणत्या रंगाला रंगून विठ्ठल तुका विठ्ठल सर्वांना ते आनंदाचे रंग, आनंदाच्या लाटा. आणि आनंद तुझं स्वरूप आहे. आनंद बाहेर नाही झालं. सोयी शिकायला हुडकीच्या रस्त्याला असं नाही. इथं सोयी शिकायला तिथंच हुडकावं लागेल. तसं वृत्तीच्या मुळाचे सुख तिथं तुला पाहावं लागेल. शब्दात पाहू नको, इंद्रियात पाहू नको, विषयात पाहू नको. वृत्तीच्या मुळाचे सुख आहे का नाही? याचं गुरु द्रष्टन तुला आमचं काय म्हणलं, हे बाग विहिरीच आहे. तुम्हाला नाही कळत आमची गुरूंची भाषा. एवढा बाग हिरवागार विहिरीच आहे म्हणजे. म्हणजे काय? पाण्यात. विहिरीतून पाण्यात. विहिरीत काय असतंय? पाणी. बाग कशामुळे हिरवा आहे? विहिरीत आहे म्हणून. तर तुम्ही कशामुळे एवढे लाल बाग जांबा सारखे, पाय मोगरी सारखे, डोळा हरणासारखे कशामुळे? माझ्या गुरुची कृपा म्हणून.
जायला घर राहायला घर नाही, जायला शेत नाही, कुत्रा विचारत नाही, पण लाल गाजरासारखा. अरे कसा रे? माझ्या गुरु जाऊ मी म्हणून. तुम्ही कोणाच कोणाचे जात काय लागत आकाशाला डोळे जाते पातळाला. हे तुमचे वैभव, ते तुमचे नाही. गावाचे खबराचे वाट्या होत्या, पासनकरी सारखे होते. हे तुमचं वैभव प्रपंचच. चला तुमचं नाही. तो कसं बोलत तो आज रात्र काढायची. पण लक्षात ठेवा ही खरं आहे आमचं बरं का. तुम्ही किंमत द्या की न द्या हे खरं आहे का. हो, सिंहाची किंमत हत्तीला करता येत नाही. सिंहाची किंमत सिंहालाच करता येते. म्हणून ज्ञानपुरुषाला काही कर्तव्य नाही. याते ज्ञानवान को शुभ कर्म के त्याग से अथवा अशुभ के अनुष्ठान से पाप बने नहीं. काहीच होत नाही. शुभ कर्म एकादशी दिवशी आमच्या बडे बाबाची आठवण आपण करतो ना. बडे बाबा म्हणे अव्वल भोजन फिरे अंघोळ. अगोदर जेवा नंतर अंघोळ करा आणि त्याची पूजा करा. ते त्यानेच म्हणावं का, आपण नाही अधिकारी. त्यांच्या अवस्था बाबांचं फार वेगळं होत्या. बाबाचं वय 125 वर्षाचं होतं. बाबा जर चालले ना काय त्या बाबांचं वय वर्ष वेगळं होतं. बडे बाबा लय जीवनात साधू भेटले. काय त्या साधूचं एक अनुभव सांगतो बडे बाबांचा. आता आम्ही चिंतन सांगतो पण बाबांची स्थिती. बाबा मारुतीच्या पारापाशी झोपले आणि त्यांच्या अंगावर काही बुद्धिहीन लोकांनी ते गोसाई असं धुनी पण झोपायचे ना. आणि मग ते एवढे लाकडं जाळ अंगावर ठेवले आणि त्या अंगावर ठेवलेले कमरेवर आणि ती जाळ ढण ढण चाललं लाकूड जसं पेटते बाबा घोरते. मग काही भाविक असते तुमच्यासारखे आले बाबा ही का आले बोले तो बच्चे का खेळ देऊ इसलिए का बडी बात आहे. असं आम्हाला उजबत्ती पडलेली सांग होत नाही. आणि बाबाच्या अंगावर एवढं धुनीचा जाळ चाललाय. विचारलं भाविकांनी बाबा हे आले बोले बच्चे का खेळ इसलिए क्या बडी बात है. बोले खेळन दो खेळ म्हणायचा द्रष्टा. विचार कर पापाचं पुण्याचं मग काय नाही. चितळे बाबा चितळे चिराग घेतले असं करून झालं जितले काही नाही. ओळ सुद्धा नाही तर असे बाबा होते ते. बाकीचं अधिकारी होते बाबा. असं महात्म्याला पाप पुण्य नसतं एवढंच. पण गोसाई होते बा. आपण गांजा कधी नाही घ्यायचो हातात. गांजावर पैसे द्यायचे काढून देव पेऊ जावं उद्या. पण हातात नाही लावलं गांजाला बाबाने. गोसाई लोक गांजा ओढीत असतात ना. गांजा एक निश्चयाचे पदार्थ वनस्पती. म्हणून गांजा दारू मत करू यारू अक्कल गुंग हो जाते. अपना पोलो का पैसा खर्च तो मुंह में मखिया जाते. कबीर महाराज म्हणते गांजा दारू करू नको बाबा. आपला पदार्थ पैसे जाऊन तोंडात माशा पडतात. असं आहे. गांजा दारू मत करी और अकल गुंग हो जाते. अपना पलो का पैसा खर्च कर मुंह में मखिया जाते. इतकं उघड बोलून बी जीव निलागुर आहे. काय सांगा वाटतो होत. या स्थान में यह सिद्धांत है. म्हणजे ज्ञानी पुरुषाने विधीचं कर्म नाही केलं तर पाप होतं का तर नाही. आणि निषेध कर्म केलं तर पाप होते का नाही. का अरे ते निषेध कर्म करू कसं शकेल.
जे आम्रताला नीट झालं लक्षात, जे आम्रताला फिक्के म्हणतात ते गटरात पाणी पी. जे अमृत आरोग्य आहे, आयुष्य वाढवतंय, ज्या अमृतामुळे भूक चालली सरती, ते त्याने फिक्क समजलं, ते गटराचं पाणी पी. तसा तो महात्मा आपल्या रंगत रंगचे निषेध कर्म करे, पण अपवाद जरी असला तर काही होत नाही. एवढं चला. मंद और दृढ़ दो प्रकार का ज्ञान है. कुंडली दृढ आणि मंद, त्याला अदृढ अपरोक्ष म्हणायचं आणि दृढ अपरोक्ष. अदृढ अपरोक्ष म्हणजे काही थोडं कच्चेपणा राहिलेलं निश्चय आहे, पण ते निश्चयाला जरा ते संधी होणं जाय मग अभ्यासित आहे. आणि निश्चय दुरोज त्याच्या रुग्ण करा, हे करायचं. बघा आपली तयारी म्हणजे खरं करायचं बाकी बघत, पण खरा केलं तरी कळेल का? नुसतं ग्रंथ कसं कुठे बोलायचं, वायावर तर मनोरंजन म्हणून परमार्थ मनोरंजन नाही लक्षात.